चला आता आपण निघालो आहोत आता कुर्ला फेस्टिवलला जाण्यासाठी. माझ्यासोबत आता संस्कृती आहे आणि आता आपण निघालो आहे. आता मस्त संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे आणि खूप छान असं वातावरणात आपण आता गाडीवरून चाललो आहोत आणि आता थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत कुर्ला फेस्टिवलच्या ठिकाणी, जे नेहरूनगर कुर्ला येथे आयोजित करण्यात आलेलं आहे. दरवर्षी असतं ते, ह्यावेळेस तर थोडंसं वेगळं आकर्षण वाटते की खूप मोठ्या जागेमध्ये, विस्तृत जागेमध्ये असं ते फेस्टिवल आयोजित केलेलं आहे आणि खूप छान वाटेल तुम्हाला. आता थोड्याच वेळात आपण पोहोचेल आणि आज मी पहिल्यांदाच मुलीला आज बोललो की चला तर आपण आज जाऊया. आता आम्ही आता जवळपास एस टी डेपोच्या जवळ पोचलेलो आहे आणि खूप छान असं मस्त वातावरण तयार झालेलं आहे. तिथे आजूबाजूला लाईटिंग वगैरे खूप रस्त्याने खूप छान पद्धतीने केलेली आहे आणि खूप संध्याकाळचं वातावरणात एकदम छान वाटतं आहे. कसं वाटतंय? छान वाटतंय ना? हो, खूप भारी वाटतं. ओके. आणि मग आता आपण गाडी इथे लावू आपण पार्किंगमध्ये व्यवस्थित. आता समोर थोडी एस टी बस जात आहे ट्रॉम्बेला जाणारी. आता हे पुढे गेल्यानंतर आपण इथे गाडी पार्क करूया. तर चला तर मित्रांनो, आता आपण लवकरच आता पोचतो आहे फेस्टिवलच्या ठिकाणी. आपण इथे येतोच, सगळी गावी जायचं असेल त्यावेळेस आपण एस टी स्टँडला येतोच, पण आजचं इथलं जे वातावरण आहे ते खूप छान आहे. तिथे आपण आता विचारूया की इथे पार्किंगची सोय आहे का. तर पार्किंगची सोय तर नव्हती तिथे, पण आम्ही सध्या पार्किंगमध्ये व्यवस्थित कुर्ला एस टी स्टँडच्या पार्किंगमध्येच पार्क केली आणि आता पाहतोय तर काय आतमध्ये खूप छान असे खूप छान असे स्टॉल लागले होते इकडे बघ. आणि आम्ही आता जस्ट आतमध्ये प्रवेश केला तर बघितलं तर खूप जुन्या काळातल्या वस्तू, अशा ऐतिहासिक वस्तूंचं एक स्टॉल आहे आणि त्याच्या बाजूला खूप अशा बरेचसे नवनवीन स्टॉल लागलेले आहेत आणि इथे खूप असे खूप मस्त स्टॉल लागलेले आहेत. चला तर आपण बघूया. वाव, ब्युटिफुल, वाव, मस्त. काय खेळणी आहेत, खूप छान खेळणी, मस्त अशी खेळणी बनवलेली आहेत आणि त्याचे देखील स्टॉल आहेत आणि छान वाटतं आहे. वेगवेगळ्या अशा आकर्षक वस्तूंचा स्टॉल आहे हा. आणि ते असे आर्टिफिशियल मॅट, रांगोळीचे असे मॅटचे डिझाईनचे असे स्टॉल एक लावलेले आहे. खूप छान बनवले, आकर्षक असे आहेत, खूप मस्त वाटतात ते, छान आहेत. खूप अशा नवीन असे स्टॉल लागलेले आहेत तिथे आणि काही खाण्याचे स्टॉल आहेत, काही अशा वस्तू आहेत, काही किचन्स आहेत. खूप अशा म्हणजे आकर्षक वस्तू लावलेल्या आहेत तिथे. लोणची आहेत आणि वेगवेगळ्या अशा घरगुती वस्तू आहेत जे ठेवलेल्या आहेत. आणि इथे आपण आलो आहे तो एका पुस्तकाचं स्टॉल आहे. खूप छान पुस्तकं आहे तिथे, वेगवेगळ्या लहान मुलांची वाचण्याची पुस्तकं आहेत, तर काही म्हणजे इंग्लिश ग्रामरचे पुस्तकं आहेत, तर ऐतिहासिक पुस्तकं आहेत. छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक म्हणजे वारसा देणारी पुस्तकं, बरीचशी पुस्तकं इथे पाहायला मिळतात आहे. त्याचबरोबर इथे बरेचसे असे आध्यात्मिक पुस्तकं देखील आहेत आणि त्याचबरोबर अशी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची देखील पुस्तकं इथे आपल्याला पाहायला मिळाली. तर आपण अनेक पुस्तकं इथे पाहिली. त्याचबरोबर असे खूप चांगली शिकवण देणारी पुस्तकं आहेत, ज्यातून आपल्याला बरेचसे काही शिकता येण्यासारखी पुस्तकं देखील इथे आपल्याला पाहायला मिळतात आहेत. हो, चला तर आपण आणखीन काही पुस्तकांचं बघूया, जेणेकरून त्यातली काही पुस्तकं आपल्याला आवडली तर आपण सोबत घेऊ शकतो. आहेत खूप बरीचशी पुस्तकं आपल्याला आवडली तिथे. त्यानंतर आता बरेचसे असे बॅग्स आहेत तिथे, खूप असे आंब्याचे ज्यूसचे स्टॉल आहेत. ज्यूसपासून वेगवेगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत, त्या म्हणजे खाण्याचे जे पदार्थ बनवले ते खूप छान आकर्षक आहेत. आणि आता आपण चाललेलो आहोत जिथे म्हणजे स्मोक बिस्किट आहे, स्मोक बिस्किट तिथे आपल्याला खायला भेटेल, ज्याच्यातून म्हणजे बिस्किट खाल्ल्यानंतर आपल्यात थोडंसं म्हणजे तोंडातून अशी वाफ येऊ शकते, म्हणजे अशा टाईपचं एक स्मोक टाईपमध्ये असं दिसेल तुम्हाला. तर आपण एकदा ट्राय करूया की आपण खाऊन बघूया. पहिला आपल्यासोबत आहे संस्कृती, तिला आपण खायला देऊ आणि तिच्याकडनं काय प्रतिक्रिया आहे ते बघूया आपण. चला तर. खूप छान. वाव, धूरच धूर, सगळीकडे धूर पसरलेला आहे आणि तोंडातून नाकातून सगळीकडूनच धूर येतोय. वाव, बेटर गुड. आता त्यानंतर मी सुद्धा ट्राय करणार आहे. आता मी बघतो. आता माझ्या नाकातून सुद्धा धूर येऊ शकतो, तोंडातून, नाकातून, कुठूनही सगळीकडून धूर यायला लागलेला आहे. बापरे, मस्त, खूप छान वाटलं.
आणि अशा तुम्ही ट्राय करू शकता. हे ॲक्च्युली तो सायंटिफिक रिझन आहे याच्या मागे. नायट्रोजन यूज केलं जातं यासाठी. तर हे ट्राय करायला हरकत आहे. मस्त आहे, छान वाटलं. आता आपण तिथून ते सगळं बघून आता आपण पुढे चाललेलो आहोत. आणि ते आईस्क्रीमसाठी मारामारी चाललं काय असं वाटतं यायला लागलं. ह्या नाही, हे थोडंसं टर्कीस आईस्क्रीमचं स्टॉल आहे आणि मस्त तिथे म्हणजे थोडंसं मजा केली जाते. तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला ते देताना थोडंसं गमतीशीर पद्धतीने ते देतात. तर त्याच्याच बाजूला बरेचसे असे खूप छान छान असे स्टॉल लागलेले आहेत. आणि त्याच्यात शेजारी एक खूप असा म्हणजे कार्यक्रम चालू आहे जिथे कराओके म्युझिक, त्यांना गाण्याचे शौक असतो अशा नोंद केलेली असते. आणि तिथे स्वतः गायन गाऊ शकता तुम्ही चांगल्या पद्धतीने. खूप चांगला स्टेज त्यांच्यासाठी तयार करून दिलेला आहे आणि त्यांची कला सगळ्यांच्या समोर येऊ शकते. तुम्ही देखील तिथे जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुम्ही ते सगळ्यांसमोर आपली कला सादर करू शकता. आणि त्याचबरोबर आता लहान मुलांसाठी खेळण्याची किंवा थोडेसे असे बरेचसे असे झोपाळे वगैरे, आकाशी पाळणे, असे बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे थोडेसे अमेजमेंट पार्कसारखं वातावरण तिथे निर्माण झालेलं आहे आणि खूप छान वाटलं. आणि मनात इच्छासुद्धा झाली ती बसण्याची, पण थोडी मनात भीती होती. की मला खूप भीती वाटते तशी त्याची. ते पाळण्यात वगैरे मी बसत नाही सहसा. मुलीला खूप हौस असते म्हणून तिला घेऊन आले. आणि इथे पुरणपोळी देखील आम्ही बघितली. पुरणपोळी छान होती, मस्त म्हणजे अशी गावची पद्धतीने ठेचा वगैरे. आम्ही तो कार्यक्रम जरा बघण्यात जरा मंत्रमुग्ध झालेलो आहोत आणि छान वाटलं आहे बघताना. त्याच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीचा सगळ्या मस्त असं म्हणजे लुक जो दिलेला आहे, लाईट वगैरे खूप छान वाटतं. ते खूप छान त्याचा आवाज आहे. मराठी गाणं गातो आहे तो. खूप छान वाटलं. असे बरेचसे कलाकार इथे तुला बघायला भेटतील. खूप असं आम्ही बऱ्याच वेळेस ऐकले गाणे. खूप छान वाटले, मस्त. खूप छान अशी कला सादर करण्यासाठी मंच तयार करण्यात आलेला आहे आणि खूप सगळ्यांना बसण्यासाठी देखील. आणि समोरच एक महाराजांचा पुतळा आहे, खूप अश्वरूढी पुतळा आहे. खूप छान असा आकर्षक पुतळा बसवलेला आहे जो ह्या पूर्ण कार्निवलचं असं प्रमुख आकर्षण तयार होत आहे. आणि सर्वांना फोटो काढण्यासाठी एक खूप छान आहे. तर इथे महाराजांचं दर्शन झालं आमचं आणि त्यानंतर आम्ही बरेचसे ठिकाणं आम्ही बघितली. तर चला, तर आपण आता अजून त्या पुढची काही ठिकाणं आहेत ती आपण बघूया. आणि इथे संस्कृतीचे काहीतरी कलाकारी चालू आहे. आणि आता इथे एक छोटी ट्रेन आहे जी लहान मुलं बसून त्यातून मजा करू शकतात. आणि समोरच आकाशी पाळणं आहे, खूप उंच असा आकाशी पाळणं आहे. आणि इतर काही खूप हे आहेत. आणि तिथे आता पिपाणी वाजवत आहे, पिपाणी. आणि खूप छान आहे. वा वा वा. हा समोरचा तर इतका डेंजर तो, म्हणजे काय बोलतात त्याला, काय बोलतात तिथे त्याला, काय बोलतात ते काहीतरी बोलतात त्याला. म्हणजे ते असं अमेजमेंट पार्कमध्ये असतं आहे ते. त्यात बसायचं, एका साईडला सगळं उलटं सुलटं सगळं होतं आहे. सगळे ओरडतात, सगळे आरडाओरड चाललेले. उगाच पैसे देऊन आरडाओरड करायसाठी आम्ही काय पैसे दिले नाही कोणाला काय. आणि अशा पद्धतीने आम्ही असा कार्यक्रम मस्तपैकी बघत आम्ही पुढे चाललेलो आहोत. आणि तुम्ही देखील असा आकाशी पाळणं आपण बघितला आणि त्याचा खूप असं म्हणजे मस्त फील येतो आहे. समोर दिसताना खूप छान वाटते. बसताना काय वाटेल मला काय माहिती नाही, म्हणजे भीतीच वाटते म्हणा. दीदीला आवडतं खूप बसायला. दीदी एकटीच बसली होती, मी काय बसलो नाही. दीदीने खूप एन्जॉय केले त्यामध्ये बसून. मी खालूनच फोटो काढत होतो फक्त बस. ॲक्टिव्हिटीज जे करतो आहे आपण ते ऑलमोस्ट सगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी एकच प्राईस ठेवलेली आहे त्यांनी. आकाशी पाळणं आहे तिथे देखील 100 रुपयेच आहेत आणि इतर काही बऱ्याच ठिकाणी 100 रुपयेच फीज आहे. खूप चांगले म्हणजे छान आहेत. ॲक्टिव्हिटीज पण खूप छान आहेत आणि थोडे आकर्षक आणि थोडं संरक्षण पण आहे व्यवस्थित. थोडं सगळं सेटअप केलेलं आहे, तर इतकं काही रिस्की नाही आहे. खूप छान आहे. तर तुम्ही देखील येऊ शकता. 7 तारखेपर्यंत हा फेस्टिवल चालू आहे. आज तारीख किती आहे? आज 29 तारीख आहे. तर आज 29 तारीख आहे. अजून 7 तारखेपर्यंत हा फेस्टिवल चालू आहे. तुम्ही देखील इथे आरोग्य शिबिर देखील आहे. तुम्ही आपलं आरोग्य तपासणी करू शकता. त्याचबरोबर इथे तुम्हाला मुलांसाठी AI आणि कम्प्युटर शिक्षणासाठी मोफत काही कोर्सेस आहेत. त्याबद्दल गव्हर्नमेंटने जे केलेले आहेत ते कोर्सेसबद्दल माहिती आहे. तर आपण आता ह्या फेस्टिवलचा निरोप घेऊया. आपण एक्झिट गेटने बाहेर पडेल तसं समोरच आपल्याला आपण ST स्टँडच्या दिशेने आपण बाहेर पडूया. चला, तर आता आपण इथे सर्व माहिती घेतली.